तिकडे नाशिकच्या काजीगडी भागात घर कोसळलेलं आहे। इतर धोकादायक घरांना पालिकेने नोटीस बजावलेली आहे। मुसळधार पावसामुळे धोकादायक घरांना तडे गेलेले आहेत। दरवर्षी काजीगडीतील घरांना पालिकेची नोटीस देण्यात येते। दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकच्या काजीगडीतील धोकादायक घरांना पालिकेने नोटीस बजावली आहे। मात्र अद्यापही स्थानिकांनी घरं खाली केलेली नाहीयेत। पावसात या घरांची कायम पडझड होत असते, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाशिकच्या रविवार पेठ, जुनं नाशिक तसेच इतर जुन्या वाड्यांनाही नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। आपण पाहूयात। आपण नाशिक शहरातील जुन्या नाशिक परिसरात आहोत। आपण बघू शकतो ही काजीगडी, ज्या काजीगडीमध्ये एक घर या ठिकाणी कोसळलेले आहे आणि इतर घरं देखील धोकादायक परिस्थितीत आहेत। अनेक नागरिक या ठिकाणी राहतात। शेकडो घरं या काजीगडीच्या जुन्या नाशिक परिसरात आहेत आणि ही काजीगडी वसलेली आहे या गोदावरीच्या किनारी। कालच पुराची परिस्थिती उतरली। 2 दिवस या गोदावरीला मोठ्या प्रमाणात पूर होता आणि यामध्ये हे एक घर कोसळलेले आहे। आपण बघू शकतो नाशिक महानगरपालिकेने मागील हप्त्यामध्ये नाशिक शहरातील अनेक घरांना, धोकादायक घरांना नोटिसा दिल्या आहेत। त्यामध्ये नाशिक रोडमध्ये 75 दिल्या, तर या जुन्या नाशिकमध्ये देखील शेकडो नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। तर रविवार पेठ या ठिकाणी देखील धोकादायक घरांना नोटिसा देण्यात आलेल्या आहे, परंतु नागरिक या ठिकाणी हे घर खाली न करता याच ठिकाणी वास्तव्य करतात। महानगरपालिका केवळ नोटिसा देऊन मोकळे होते। या ठिकाणी एक तर भिंत बांधण्याची गरज नाही किंवा यांना स्थलांतरित करण्याची गरज आहे, मात्र एखादी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येते, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण बघू शकतो मागे ही गोदावरीची पातळी आता पूर्णपणे उतरली आहेत आणि याच ठिकाणी हे धोकादायक घरं आपल्याला हे आढळत आहेत, जे काजीगडी म्हटले जातात। त्यामुळे या घरांना लवकर स्थलांतरित करण्याची गरज आहे। किशोर बेलसरे, कॅमेरामन अमर सोळंकीसह NDTV मराठी, नाशिक।